ते म्हणता म्हणता मग माझ्यात कॉन्फिडन्स डेव्हलप व्हायला लागला की हां आता मी म्हणू शकते. मग मी एकदा म्हटलं संध्याताईंना, नाही मला पण म्हणायचं आहे, आता मी कधीपासून सुरुवात करू शकते अध्याय म्हणायला. दररोज एक अध्याय म्हणायचा, दुसऱ्या दिवशी दुसरा, तिसऱ्या दिवशी तिसरा, चौथ्या दिवशी चौथा, पाचव्या दिवशी पाचवा. ते पाहूनच म्हणायचं होते सुरुवातीला. तर आताही पाहूनच म्हटलं तरी चालतं. तर ते पाहून म्हणायचे, पण ॲक्युरेट म्हणायचा प्रयत्न करायचा. तर ते पाहून म्हणताना सुद्धा आपल्याकडनं चुका होतात हे मला तेव्हा कळलं की आपण जे स्वतःबद्दल ओव्हर कॉन्फिडंट असतो तेव्हा सगळ्यात पहिले जमिनीवर आणलं ते त्या कारणाने. आणि मग जेव्हा आपण इतरांचं ऐकतो तेव्हा असं लक्षात आलं, ह्या फार सुंदर म्हणतात, यांचं जास्त अजून ऐकायला पाहिजे, ह्या त्याच्याहीपेक्षा सुंदर म्हणतात, याच्या उच्चारणाकडे आपण जास्त लक्ष द्यायला पाहिजे. असं करत 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 स्वतःची न्यूनता घटवत स्वतःतले जे प्लस पॉईंट आहेत ते ओळखून आपण त्याच्यावर जोर देणं, काम करणं, हे सातत्याने सुरू आहे. सातत्याने वर्ष झालं मला आता. मी सकाळचा 5 ते 8चा वर्ग अजूनही आजसुद्धा झाला. आज माझ्या नंबरला 9 अध्याय होता. आणि असं करता करता ते अध्याय म्हणणं सुरू केलं. आता मी पुन्हा मागे जाते. मी म्हटलं की मला काही अध्याय येतच होते. तर जेव्हा अचानक मध्ये मागच्या 6 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे, ज्या मुख्य आहेत त्या संध्याताईंनी मला अचानक कंठस्थ ग्रुपमध्ये टाकून दिलं. आता कंठस्थ ग्रुपमध्ये टाकल्यावर ज्यांचे सगळ्यांचे 18 अध्याय पाठ होते अशा स्त्रिया त्या कंठस्थ ग्रुपमध्ये होत्या. माझे जेमतेम 6 अध्यायच पाठ होते, माझे काही पाठ नव्हते. पण जेव्हा मी त्या ग्रुपमध्ये दाखल झाली तेव्हा त्या ज्या मुख्य घेणाऱ्या होत्या, अश्विनीताई नाव होतं त्यांचं, करंदीकर, तर त्या म्हणाल्या की तुम्हाला ग्रुपमध्ये कसं काय टाकलं, इथे तर सगळ्या पाठ झालेल्या स्त्री आहेत. तर मी म्हटलं माहिती नाही बाबा, कारण माझी त्यांची सुद्धा काही प्रत्यक्ष ओळख नाही आहे, कधी आम्ही पाहिलेलं नाही आहे एकमेकींना, नुसतं व्हर्च्युअलच आमची ओळख आहे त्यांच्याशी. तर मी म्हटलं हे बघा, मी करते प्रयत्न, तुम्ही मला मध्ये 2-2, 3-3 दिवस द्या, मी तुम्हाला पाठ म्हणून दाखवते, असं मी त्यांना सांगितलं. आणि असं करता करता त्या लिमिटेशन्सचं बर्डन घेऊन मी ते सगळे अध्याय त्या कालावधीमध्ये पाठ केले. आणि त्यांनी मला तसे दिवस दिले आणि पाठांतराला मी लागले. म्हणजे जेव्हाही केव्हा दिवसातून कोणत्याही वेळेला मोकळा वेळ मिळू दे, माझं गीतेचं पुस्तक आणि मी आणि माझी खोली, असं करून मी ते सगळे अध्याय पाठ केले. आणि आता जेव्हा जेव्हा माझा नंबर येतो, म्हणजे खूप जणी आहेत, तर माझा नंबर लागतो तेव्हा मी काळजीपूर्वक पाठ अध्याय म्हणण्याचा प्रयत्न करते. कारण परीक्षा म्हटले की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की टेन्शन येतं, बर्डन येतं, धास्ती वाटत राहते. साधं इथे बोलायचं जरी म्हटलं तरी 3दा आपण विचार करतो की आपण बोलताना काय बोलणार आहोत, कुठून सुरुवात करणार आहोत, कशा पद्धतीने आपण फ्लोमध्ये ते जाणार आहोत. असं करून त्या गोष्टींचा सराव, सातत्य आणि सुस्पष्टता या गोष्टींकडे लक्ष देत मी पाठांतराला सुरुवात केली. आणि आता असं वाटतंय की आपण पुढल्या परीक्षेला बसू शकू. आणि पुण्याला पहिली परीक्षा त्यांचीच योगेश्वर हे आहे प्रतिष्ठान, त्यांची पहिल्यांदा कंठस्थ परीक्षा होती. तर त्या ताईच म्हणाल्या की आता तुम्ही यावेळेला ऑगस्ट महिन्यात ती परीक्षा द्या. मग त्याच्यानंतर गीताधर्म पुण्याची अजून एक परीक्षा होते, मग त्याच्यावर आणि मग शृंगेरी पीठाची, असा त्या क्रमाक्रमाने त्या परीक्षा दिल्या की मग तुम्ही स्वतः कॉन्फिडंट होता. आणि मग एक काय म्हणता येईल, अजूनही असं वाटत राहतं, कारण की एक अध्याय जेव्हा आपण म्हणतो ना, तर प्रत्येक अध्यायामध्ये एक असा टर्निंग पॉईंट असतो की आपण दुसऱ्या अध्यायात चाललं जातो. कारण सारखे श्लोक असतात, खूपदा सारखे शब्द असतात, आणि ते सारखे शब्द आले की आपण तिथे अडतो. आणि मग आपल्याला विचार करावा लागतो की हां इथून पुढे काय आहे. मग ती मेमरीत ते कसं फिट करायचं. तर ती मेमरीत फिट करताना आता एक उदाहरण देते. 3ऱ्या अध्यायातलं एक उदाहरण आहे. 3रा अध्याय आहे, समजा जायसी चित्कर्म नसते मता बुद्धी जनार्दन तत्किं कर्मणी घोरे मान नियोजयसी केशव. आणि पुढे पुढे तो श्लोक जातो. आणि तशाच पद्धतीचं 4थ्या अध्यायात पण अशा, म्हणजे ती आता तो मला आठवत नाही आहे नेमका कुठला श्लोक आहे, पण मला माहिती आहे तो. तर ते पूर्ण अध्याय म्हणायला लागेल तेव्हा ते आठवेल म्हणून मी ते सोडून देते. तर ते म्हणताना सेम श्लोक 4थ्या अध्यायात. मग आपण 4थ्यात जेव्हा जातो तेव्हा 4थ्या अध्यायातून तत्काल आपण मागे येतो, किंवा 3ऱ्या अध्यायातून तत्काल आपण 4थ्या अध्यायात गाडी पुढे सरते.
ते मायन्यूटली लक्षात ठेवायचं की काय आहे. तसंच आता नेमकं उदाहरण पुन्हा मी सांगते की दुसऱ्या अध्यायात असं आहे आणि पहिल्या अध्यायात एव मुक्तो ऋषिकेशो गुडाकेशेन भारत सेनयोरुभयोर्मध्ये स्थापयित्वा रथोत्तमम्. आणि दुसऱ्या अध्यायात आहे एव मुक्त्वा ऋषिकेशं गुडाकेशेन भारत विषीदन्तमिदं वाक्यम उवाच मधुसूदन. म्हणजे तर हे जेव्हा इथे मग ते काय लक्षात ठेवायचं, तिथे एव मुक्तो म्हटलेलं आहे, इथे एव मुक्त्वा म्हटलेलं आहे. प्रोनाऊन्सिएशन चेंज. ते तिथे तो आलाय, इथे त्वा आलेला आहे. नंतर पहिल्याच अध्यायामध्ये शेवटच्या श्लोकामध्ये एव मुक्त्वार्जुन संख्ये रथोपस्थोपविष्ट विसृज्य सचरम शापम शोक संविघ्न मानसा. असं जेव्हा आपण म्हणत जातो तेव्हा ते करता 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 आपण आपल्या चुका काढत जायच्या आणि आपणच आपल्यावर मेहनत घ्यायची. खरं म्हणजे तिथे तुम्हाला कोणी असं हात धरून बोट धरून काहीही कोणी सांगत नसतं. ते आपलं आपल्याला करावं लागतं आणि आपलं आपण जेव्हा करतो तेव्हा प्रत्येक दिवशी असं वाटतं की आपण एक पायरी पुढे चाललेलो आहे, हे आपल्याला कळत असतं आणि तो कॉन्फिडन्स सुद्धा आपला डेव्हलप होतो.